कशा आहेत सगळे? मस्त ना. आज गणेश चतुर्थीचा सेकंड दिवस आहे, गणपती आहे. कालच्या व्हिडिओमध्ये मी काहीच शूट केलं नाही कारण काल खूप पाऊस होता. आज आत्ता शूट करते, आता वाजले 12:30 आणि आता शूट करते कारण आज ऋषीपंचमीचा उपवास आहे माझा. आणि कशी साजरी करते, कशी पूजा करते ते तुम्हाला सांगते. आणि सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. चला मग तुम्हाला दाखवते. आणि आम्ही आता जातो आहे. एवढा पाऊस आहे ना, आणि खूपच पाऊस आहे. तुम्हाला दाखवतो मी आता. आणि आमच्या इथे एवढा गवत चालला आणि एवढं पाय म्हणजे बघा, शेवाली पण खूप झाले आहे. खूप छान वातावरण बघा. तर मी इकडे आता जातो आहे. तर सगळेजण तिकडे थांबलेत. नदीवर जातो आम्ही हर टाईम, पण ह्या टायमाला जास्त पाऊस असल्यामुळे नदीला खूप पाणी आहे. सगळे आलो तिकडेच वरती डोंगरावरती पाणी येतं डोंगरातून, तिकडेच आम्हाला जावं लागलं. पुढच्या वर्षी मी अशी मजा केली जाते बघा बघा. रानातल्या पाल्यापासून सगळ्या पाण्यापासून हा सगळा विडा बनवला जातो आणि ते तोंडात घालून 5 वेळेला पाणी आपल्या डोक्यावरती टाकायचं असतं. हा पूजेचा ते अर्थ आहे. पाऊस आहे, पावसामुळे व्हिडिओ काढायला भेटत नाही. जातोय आम्ही पूजेसाठी. चला तुम्हाला मी दाखवते. आहे माझ्याकडे. तिथे ठेवा कोणीतरी काय हे फुलं अर्धे जातात तिथं पाया ठेवा. सगळं आपल्या उचलायचं आता इथं काय उचलत नाही आपण. इथे टाकू, इथं बघच आहे आपली. टाट्या ना ताट देऊ नये हे वयातला लावा. मला काही लाव नाही लावा जमत. गाराटले सगळी आता लागतं सगळं. धरा ग पूर्ण घ्या. किती आलाय सगळ्यांना होईल. सगळ्या भागतील. पाणी घ्यायला लागेल ना तोंडात. पाण्यात ठेव आणि Yeah.
मला बघा फुल आलंय. बस नाही एवढी बघा थोडी थोडी नावालाच खायची आहे ना. डोक्यावरती पदर घेऊन जावं लागतं, कारण कोणत्याही पुरुषाचं तोंड बघायचं नसतं. ये क्या हुआ? मी तर गरम पाणी इथंच यायला पाहिजे होतं. काय ग आता आम्ही घरी आलो. आता आमचं सगळं उपवासाचं सगळं जेवण आहे. सगळ्या भाज्या वगैरे आम्ही मिक्स करून भाजी बनवली जाते आणि सगळं भाकरी वगैरे दही मिरची हे सगळ्या गोष्टी ह्याच्यामध्ये असतात. आणि आता आम्ही जेवायला बसतो आणि ब्लॉग आत्ता मी आता हा एंडच करतो. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.